विषय आलेला आहे मराठी विषय, त्या विषयाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 ही आपल्याला आता सामोरे जाताना आपण या ठिकाणी प्रथम मराठी विषयासाठी जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची आपण सर्वप्रथम थोडक्यात माहिती करून घेऊया. आणि आपल्याला जो आज घटक शिकायचा आहे त्याचं नाव आहे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे. त्यामध्ये आपल्याला उतारा व त्यावर आधारित प्रश्न असतात. त्यानंतर वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवर आधारित प्रश्न विचारतात. कधी कधी आपल्याला या ठिकाणी कविता व त्यावर आधारित प्रश्न असे विचारतात. या ठिकाणी या भागाला एकूण भाषेच्या 50 प्रश्न, 25 प्रश्न आणि 50 मार्क असतात. त्या ठिकाणी 24% भारांश असतो आणि आपल्याला या घटकाला 12 मार्क असतात. त्यानंतर दुसरा घटक आहे आपल्याला कार्यात्मक व्याकरण. यामध्ये या घटकाला 20% हा भारांश आहे आणि त्यामध्ये आपल्याला शब्दांच्या जाती, त्यामध्ये आपल्याला नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, त्यानंतर लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, वाक्यांचे भाग, शुद्ध अशुद्ध शब्द या सर्वांना मिळून आपल्याला 10 मार्क असतात. यानंतर तिसरा घटक आहे भाषेचा व्यवहारात उपयोग. यामध्ये या घटकाला 24% भारांश आहे मराठी विषयासाठी. यामध्ये 24% आणि याला गुण आहेत 12. त्यामध्ये आपण वाक्प्रचार, म्हणी, म्हणींचे अर्थ, संवादावर आधारित प्रश्न, त्यामध्ये काही निर्देश असतात. त्याप्रमाणे आपल्याला त्या वाक्यांचा काही अर्थ पूर्ण करून घ्यावा लागतो. त्यामध्ये योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे, सुसंगत वाक्याचा परिच्छेद, नंतर वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे आणि त्यामध्ये पुढचा भाग आहे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे. आणि त्यानंतर माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे. त्यानंतर शेवटचा घटक आहे आपल्याला या ठिकाणी शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. अतिशय महत्वाचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो. हा याला 16 मार्क आहे त्या घटकाला आणि 32% भारांश आहे. यामध्ये समानार्थी शब्द असतात, विरुद्धार्थी शब्द असतात, शब्द कोडी, जोड शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द असतात. त्यानंतर अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे हा अतिशय महत्वाचा घटक. यावर प्रश्न विचारलाच जातो. वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये यावर शेवटचा प्रश्न असतो भाषा विषयक सामान्य ज्ञान. लेखक, कवी, संत, शास्त्रज्ञ, खेळाडू, राष्ट्रीय प्रतीके, दिनविशेष, शौर्य पदके, पुरस्कार, ग्रंथ, खेळ, रंगांच्या छटा, चव आणि प्रसिद्ध असे संबोधने. मग हा सगळा भाषेचा अभ्यासक्रम या ठिकाणी आपण समजून घेतलेला आहे. आणि आपण तर मी असं म्हणेल की आपण आपल्या घरामध्ये भाषा विषयाचे संपूर्ण घटक एका मोठ्या कागदावर लिहून ठेवावे आणि येता जाता ते आपल्या डोळ्यासमोर असतील. आणि आपण आज कुठल्या घटकाचा अभ्यास करणार आहोत याचं आपण नियोजन केलं तर हे सर्व घटक आपल्या कायम सतत स्मरणात राहतील. आणि कुठला घटक आपला आज झालेला आहे, कुठल्या घटकाचा अभ्यास करायचा आहे, हे सर्व आपण त्याचं नियोजन केलं तर साधारणपणे दिवाळीपर्यंत आपण हा सर्व घटक पूर्ण करून आपल्याला दिवाळीनंतर फक्त आणि फक्त वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका, मिशन आरंभच्या प्रश्नपत्रिका, जिल्हा स्तरावर येणाऱ्या प्रश्नपत्रिका, नवनीत मधल्या प्रश्नपत्रिका आपण समजून घेऊन सोडू शकतो आणि यश हे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे येऊ शकतं. तर आज आपण माझ्याकडे आज जो घटक आहे शिकवायला, वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे, याकडे आता आपण जाऊया. तर आता मी
या ठिकाणी माझी स्क्रीन शेअर करतो आणि आपण हळूहळू एक एक घटक समजून घेऊयात. सर्वप्रथम आपण आता स्क्रीन शेअर करूया आणि त्यानंतर आपण आपल्या आजच्या घटकाला सुरुवात करूया. पहा, अतिशय सोपा, आपल्याला मार्क मिळवून देणारा असा हा घटक आहे. पहा, निश्चितपणे या घटकाचा जर आपण सतत आणि बारकाईने अभ्यास केला तर आपण या घटकाचे पूर्णच्या पूर्ण म्हणजे 12 पैकी 12 मार्क आपण घेऊ शकतो. पहा, असा अतिशय सुंदर आणि फक्त आपलं लक्ष एकचित्त करून जर आपण हा घटक सोडवला तर आपल्याला 12 पैकी 12 मार्क कुठेही जाणार नाहीत. तर यामध्ये आता आपल्याला स्क्रीन दिसते का सर्वांना? सर, स्क्रीन दिसते का? हो, दिसते, सर्वांना दिसते सर. हो, चालेल, ओके. तर यामध्ये पहा, आपल्या समोर स्क्रीनवर मुलांनो जर छोटं दिसत असेल तर तुम्ही त्याला झूम करून घ्या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी उतारा, बातमी, जाहिराती आणि त्यावरचे तुम्हाला उत्तर सुद्धा शोधता येतील. आपल्या समोर आता स्क्रीनवर एक छोटासा तक्ता दिसतोय, तो तक्ता सर्वांनी एकदा वाचून घ्या, सर्वांनी मनामध्ये. आणि मराठीचं वाचन हे फार अचूकपणे करावं लागतं. पहा, एकदा सगळं वाचून घ्या. शिष्यवृत्तीच्या मुलांना वाचनाचा वेग हा जास्त असायला हवा, कारण आपल्याला कमी वेळेमध्ये आपला पेपर आपल्याला सोडवायचा असतो. पहा, दिलेल्या वेळामध्ये काही प्रश्न अवघड असतात, त्यामध्ये आपला वेळ जातो, म्हणून आपली वाचनाची गती ही थोडी अधिक असली पाहिजे. तर मला वाटतं आता हे तुमचं वाचून झालं असेल. यानंतर आपण पुढची स्लाइड पाहूया, की आता ज्यामध्ये आपल्याला जो घटक आज आपण घेत आहोत, पहा स्क्रीनवर पहा, घटक 1, वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे. या घटकामध्ये आपल्याला गद्य, पद्य, गद्य म्हणजे काय तर आपले धडे, परिच्छेद आहे का नाही. पद्य म्हणजे काय तर कविता, कविता म्हणजे काय तर कमी शब्दात अधिक अर्थ सामावलेली वाक्य रचना, त्याला आपण कविता म्हणतो. यामध्ये शक्यतो यमक जुळणाऱ्या शब्दांचा अधिक वापर केला जातो, समूहदर्शक शब्दांचा वापर केला जातो, अलंकारिक शब्दांचा वापर केला जातो. त्यानंतर वृत्तपत्रामधील जाहिराती व बातम्या इत्यादीवर प्रश्न विचारले जातील. दिलेला मजकूर वाचून विद्यार्थ्यांनी त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे निवडावीत अशी या ठिकाणी अपेक्षा असते. पहा, उतारा, जरी मुलांना असं वाटत असेल की उतारा फार छोटा आहे, कमी शब्दाचा आहे, कमी लाईनीचा आहे, परंतु मुलांना त्यामध्ये अधिक अर्थ सामावलेला असतो, कारण त्या उतार्यामध्ये आपल्याला मराठी भाषेतील शब्द प्रभुत्व हा घटक त्यामध्ये सामावलेला असतो. कारण त्यामध्ये समानार्थी शब्द येतात, विरुद्धार्थी शब्द येतात, कधी वाक्प्रचार येतात, कधी म्हणी येतात, आणि या सर्वांचा मिलाप करून आपल्याला उत्तराकडे जायचं असतं. पहा, म्हणून दिलेला उतारा या ठिकाणी आपल्याला अगोदर लक्षपूर्वक वाचावा लागतो. उतारा एकदा दोनदा वाचून घ्या आणि वाचल्यानंतर त्या उतार्यातील आशय, आशय म्हणजे काय तर त्या उतार्यातील मजकुराचा काय अर्थ आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागतो. एकदा आशय समजला की मग त्या उतार्यातील शब्दांचे अर्थ आपल्याला समजून घेता येतात. त्यासाठी वाक्य आपल्याला पुन्हा पुन्हा वाचन करावे लागतात, तरच उतार्याचे सर्व मार्क आपल्याला मिळू शकतात. पहा, हा उतारा जो आहे ना, त्या उतार्यामध्ये विविध प्रकारचे प्रसंग असतात, काही घटनांचं वर्णन असतं किंवा संवाद केलेला असतो, किंवा काही घटना त्या ठिकाणी सांगितलेल्या असतात. या मागील कार्यकारण भाव समजून घ्यावा लागतो, म्हणजे हे वर्णन कशा करता केला असेल, ही घटना कशी घडली असेल, हा त्या मागचा कार्यकारण भाव आपल्याला समजून घ्यावा लागतो. पहा, त्यानंतर उतार्यातील माहितीच्या क्रमाने प्रश्नांचे क्रम असतीलच असे नाही,
म्हणजे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पहा या ठिकाणी उतार्याच्या खाली आपल्याला 2 किंवा 3 प्रश्न दिलेले जातात आणि हे प्रश्न आपल्याला सिक्वेन्स नुसार असतील असं नाही. पहिला प्रश्न शेवटच्या लाईनीवर शेवटच्या ओळीवर सुद्धा येऊ शकतो. त्यामुळं उतारा वाचताना उत्तर शोधताना अजिबात घाई करायची नाही. सर्व उतारा लक्षपूर्वक वाचायचा. आपल्या उत्तराची ओळ ती लाईन ती शोधायची. नेमकी ती आपल्या उत्तराची लाईन कुठं आहे, त्या शब्दाचा पर्यायी शब्द कुठं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे आपण उत्तराकडे अचूकपणे जाऊ शकतो पहा. आणि मग उतारा वाचून उत्तरे नोंदविताना 4ही पर्याय लक्षपूर्वक वाचा व योग्य पर्याय निवडा. हे तुमच्या हाताचे मार्क आहेत, तुमच्या हातामध्ये असणारे मार्क आहेत. यामध्ये तुम्हाला कुठलंही सूत्र पाठ करायचं नाही, काही नाही. हे सगळं तुमच्या समोर असतंय. म्हणून दिलेल्या उतार्याचे, जाहिरातीचे, बातमीचे आपले मार्क अजिबात जाता कामा नयेत. घाईच नाही करायची उतारा सोडवताना. म्हणून म्हटलं पहा शेवटी उताराचा पर्याय क्रमांक निवडताना शेवटचं वाचतो मी आता. उतार्यातील तेवढा भाग पुन्हा पुन्हा वाचून अचूक पर्यायाची खात्री करून घ्या आणि नंतरच खात्री झाल्यानंतरच आपण आपल्या OMR शीट मध्ये आपल्या प्रश्नामध्ये जो प्रश्न क्रमांकाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तो व्यवस्थित रंगवायचा आहे. रंगवताना तो गोल अतिशय छान रंगवायचा आहे. तुम्ही सर्व या ठिकाणी जॉईन झालेले मुलं हे गुणवत्ता यादीतील मुलं आहेत. तरी सुद्धा तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की आपण मुलांनो गोल हा व्यवस्थितपणे रंगवा. कारण ही जी चेकिंग होत असते ती मशीन करते ना, त्यामुळे गोल आणि मी व्यवस्थित रंगवायचा. हे झालं आपल्या पहिल्या घटकाची थोडक्यात अशी माहिती. आता आपण प्रत्यक्ष उतारा व त्यावर आधारित असलेल्या प्रश्नांकडे जाऊयात. काही अडचण नाही ना? आले ना ऐकू सर्वांना बरोबर व्यवस्थित? ओके, चला आता आपण प्रत्यक्ष उतारा व त्यावरील आधारित प्रश्न याकडे आता आपण जाणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर एक उतारा दिसतोय. तुम्ही तो उतारा मनामध्ये लक्षपूर्वक वाचा. तुम्ही आता जवळ वही घेतलीच असेल, पेन घेतला असेल आणि या 3ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही त्या ठिकाणी लिहून ठेवायची. 1चं काय, 2चं काय, 3चं काय. परंतु सर्वप्रथम उतारा वाचा. चला तर मग 2 मिनिटं आपण या ठिकाणी मी थांबणार आहे. मुलांनी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीननुसार त्या ठिकाणी योग्य प्रकारे झूम करा आणि वाचा. चला आता वाचायला सुरुवात करा. मला वाटतं हा उतारा मुलांचा आता वाचून झालेला असेल. हा उतारा आपल्याला फक्त 5 ओळीचा दिसतोय, परंतु या उतार्यामध्ये अतिशय महत्वाची अशी माहिती आलेली आहे पहा. ओके, आता उतारा मी मोठ्याने वाचतो, तुम्ही वाचला ठीक आहे. आता मी वाचतो पहा. या ठिकाणी उतार्याचा मजकूर वाचतो मी. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव अत्यंत कडक उपवास करतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ते पाण्याच्या साध्या पाण्याच्या थेंबालाही शिवत नाहीत. एवढंच काय, तोंडातली लाळ सुद्धा गिळत नाहीत. सूर्यास्तानंतर खजूर खाऊन किंवा पाणी पिऊन उपवास सोडतात. इफ्तारमध्ये निरनिराळे गोड धोड पदार्थ खातात. कुराणाचे पठण करून झोपी जातात. सूर्योदय होण्यापूर्वी 2 तास आधी उठून नमाज पडून जेवतात. सूर्योदय झाल्यानंतर ते पुन्हा
उपवासाला प्रारंभ करतात. अतिशय छान असा उत्तर आहे. आता तुम्ही तुमची उत्तर तयार ठेवा. ओके. आपल्याला जरी वाटत असेल की ही साधी गोष्ट आहे उतारा वाचन त्यावरची उत्तर, परंतु नाही मुलांनो, हे अतिशय लक्षपूर्वक करायचं काम आहे, कारण 2 मार्क हे सुद्धा आपल्याला फार महत्वाचे असतात. पहा, झोपण्यापूर्वी कशाचे वाचन केले जाते? आपण शोधला असणार आहोत की नाही? झोपण्यापूर्वी तुमचा चॅट पर्याय बॉक्स तुम्ही मध्ये उत्तर टाकले विद्यार्थ्यांनी तरी चालते. हो, मुलांनी चॅट बॉक्स मध्ये टाकलं तरी चालतील. फक्त काय करा मुलांनो, इकडे समोर लक्ष ठेवा. चॅट बॉक्स मध्ये तुमचं जर तिकडे तुम्ही रमले त्या चॅट बॉक्स मध्ये उत्तर शोधायला, तुम्ही काय करायचं, एक वहीच करायची, वहीमध्येच आपले लिहून ठेवायचं. आता मुलांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल, पहा. याचं 1चं उत्तर तुम्हाला आलं असेल, 2, हो की नाही? आता दुसरा प्रश्न आपण वाचूया. मुस्लिम बांधव कोणत्या महिन्यात उपवास करतात? हे तर आलेलंच आहे आपल्या उत्तरामध्ये. मग ती लाईन शोधायची. शक्यतो काय करायचं, उत्तरामध्ये उत्तर शोधताना प्रश्नाच्या उत्तराची लाईन, ती ओळ कुठं आहे ते शोधलं की आपलं काम फार सोपं होतं. पहा, मग आता हा प्रश्न तितका सोपा आहे, तुम्ही शोधला असणार 100% मुलांनो. तर याचा पर्याय क्रमांक 3 आहे. ओके, रमजान. आणि यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहूया. उपवासाला सुरुवात केव्हा करतात? हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा आहे, म्हणून वर आलेले प्रश्न पुन्हा पुन्हा वाचावे लागतात, लक्षपूर्वक वाचावे लागतात, तरच आपण त्या उत्तराकडे जाऊ शकतो. पहा, सूर्यास्तानंतर, सूर्योदयानंतर, सूर्योदयापूर्वी आणि इफ्तार नंतर, पहा किती फसवे असे शब्द आहेत. पहा, मग आता याचं उत्तर आपल्या कुठं शोधणार आहे आपण? तर आपल्या उत्तराच्या शेवटच्या लाईनीमध्ये पहा बरं, मग आहे का उत्तर? उपवासाला केव्हा सुरुवात करतात? पहा, शेवटची ओळ पहा, सूर्योदय झाल्यानंतर ते पुन्हा उपवासाला सुरुवात, म्हणजे प्रारंभ. प्रारंभ म्हणजे आरंभ, सुरुवात करतात. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी समानार्थी शब्द हे सुद्धा आपल्याकडे असले पाहिजे. ओके. बऱ्याच मुलांनी चॅट बॉक्स मध्ये याचे उत्तर लिहून पाठवले असतील, त्या सर्वांना धन्यवाद. ओके. आता आपण यानंतर पुढचा उतारा घेऊयात. ओके, चला आता आपण नवीन उतारा पाहूया, पुढचा उतारा. हा, आता पहा बर का. हा, तुम्ही तुमच्यानुसार त्या ठिकाणी ऍडजस्ट करा. मराठी अभिजात भाषा आहे, तिचं वाचन आपल्याला समजपूर्वक करता आलं पाहिजे. समजपूर्वक वाचन केलं की बरोबर मुलांना वाचता येते, त्याचा अर्थ समजतो. तुम्ही हा उतारा आता वाचायला लागा. 2 मिनिटं आपण पुन्हा त्याला वेळ देऊया. आता या ठिकाणी थोड्या जास्त लाईन आलेल्या आहेत, जास्त ओळी आहेत त्या उतारामध्ये. थोडा मोठा उतारा आहे पहिल्या उतारापेक्षा. प्रत्येक शब्द ना शब्द लक्षपूर्वक वाचा मुलांनो. हीच आपली खरी कसोटी आहे. त्याच्यातूनच आपल्याला हुशार मुलं शोधता येतात. पहा, अशा समजपूर्वक वाचन करणारी मुलंच उत्तराकडे जातात. ओके, झाला असेल उतारा वाचून आता बऱ्याच मुलांचा. या उतार्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे नवीन नवीन असे शब्द आलेले आहेत. पहा, हा उतारा अतिशय महत्वाचा आहे आणि उत्तर शोधताना सुद्धा तुम्हाला या ठिकाणी
जास्त असे काही कष्ट पडणार नाहीत पहा. कधी पण जर उतारा आपण छान वाचला तर, लक्षपूर्वक वाचला तर. पहा आपण आज या ठिकाणी उतार्याचं मी आता वाचन करतोय. उतारा वाचतो, तुम्ही वाचला असेल मुलांनी सर्वांनी आता उतारा. पहा, निसर्ग अभ्यासाची पहिली पायरी म्हणजे पक्षी निरीक्षण. अगदी पक्ष्यांसारखे आकाशात उडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या माणसाने पक्ष्यांना समोर ठेवूनच विमानाचा शोध लावला होता. राईट बंधूंनी विमान बनवण्याआधी अनेक देशांमध्ये अनेक संशोधक आकाशात उडण्याचे वेगवेगळे प्रयोग करत होते. अगदी पक्ष्यांची पिशे वापरून त्यांचे मोठे पंख तयार करूनही उडण्याचे प्रयत्न झाले आहेत. खरंच पक्षी विश्व इतके अद्भुत आणि रम्य आहे की लेखक, कवी, गीतकार, संगीतकार, चित्रकार, शिल्पकार अशा अनेक अजरामर रचना करण्यास पौराणिक काळापासून प्रेरणा देत आले आहेत. या पृथ्वीवर अशी 1 इंच जागा नाही जिथे पक्ष्यांची सावली पडेल नसेल. पक्षी निरीक्षण हा 0 पैसे खर्च करणारा जगातला लोकप्रिय छंद आहे. छान, अतिशय सुंदर असा या ठिकाणी उत्तर आहे. आता मुलांना तुम्ही या ठिकाणी उत्तराखाली जो प्रश्न आहे पहिला, याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी ती ओळ शोधायची. माणसाने कोणते स्वप्न पाहिले होते, उत्तरात ती ओळ शोधा, म्हणजे तुम्हाला उत्तर सुद्धा लगेच समजणार. पहा, आणि काय करायचं, कच्चच आपल्याकडे संग्रह ठेवायचा उत्तर आहे का नाही, या प्रश्नाची उत्तरे. यानंतर तुम्हाला हे स्क्रीन हे सगळं रेकॉर्ड नंतर शेअर केलं जाईल पहा काही दिवसांनी. सापडलं उत्तर मुलांना? माणसाने कोणते स्वप्न पाहिले होते, तर याचा पर्याय क्रमांक तुमचा आला असेल, पक्षासारखे आकाशात उडण्याचे हे माणसाने स्वप्न पाहिलं होतं. दुसरा प्रश्न, खालीलपैकी पक्ष्यांवर अजरामर रचना कोणी केली नाही? पहा आता प्रश्न किती सुंदर आहे. रचना कोणी केली नाही, मग रचना करणारी ओळ कुठं आहे, तर लेखक, कवी, गीतकार. समजलं? तुम्ही शोधा बरं या ठिकाणी कुठला शब्द वर आलेलाच नाही आपल्या उतार्यामध्ये. पहा, चाणक्य मुलं बरोबर उत्तर देतील बरं का. तर याचा पर्याय क्रमांक 3 आहे, कीर्तनकारांनी, कारण हा तो शब्द वर नाहीच ना आपल्या पर्यायामध्ये. तिसरा प्रश्न पाहूया, खालीलपैकी, हा आवाज ऐकू येतोय ना सर्वांना? मी पुन्हा मध्ये मध्ये थोड्या वेळ विचारत जाईल. हा येतो आवाज येतो येतो. ना? हो. चालेल. हा, खालीलपैकी कोणते विधान उतार्याशी सुसंगत नाही? सुसंगत नाही याचा अर्थ काय, आपल्याला प्रश्नामध्ये काही असे शब्द असतात की त्याचा अर्थही आपल्याला समजून घ्यावा लागतो. सुसंगत म्हणजे काय, तर योग्य नाही, आहे का नाही, योग्य नाही, किंवा तो त्या उतार्याशी त्याचा मेळ बसत नाही, असे शब्द, आहे का नाही. मग पहा, पक्षी निरीक्षण ही निसर्ग अभ्यासाची पहिली पायरी आहे, हे तर आपल्या उताराशी सुसंगत आहे. दुसरं, पक्षी निरीक्षण हा खूप पैसे खर्च करणारा लोकप्रिय छंद आहे. ही ओळ आहे, परंतु ही आपल्या उतार्याशी सुसंगत अशी नाहीये. पहा, तुम्हाला शेवटचे पहा, पक्षी निरीक्षण हा 0 पैसे खर्च येणारा जगातला लोकप्रिय छंद आहे. समजला? पहा, तिसऱ्या प्रश्नाचं एकदम शेवटच्या लाईनीमध्ये उत्तर होतं पहा त्या ठिकाणी. ओके, आता यानंतर आपण आता पुढच्या उतार्याकडे जाऊयात. आता हा उतारा झाला की आपण आपल्यानंतर जाहिराती आणि बातमी याकडे आपण वळणार आहोत. हा, चला, आता तुमच्या समोर परत एक नवीन उतारा आलेला आहे विद्यार्थ्यांनो. उतारा लक्षपूर्वक वाचा. हीच खरी आपली शक्ती आहे मुलांनो, की आपल्याला लक्षपूर्वक आणि मन एकाग्र करून वाचता आलं पाहिजे. ही आपली अभ्यासाची आणि आपल्या मनाची शक्ती असते. पहा, तर करा सुरुवात वाचायला.
व्यवस्थित वाचन करा. झालं असेल पहा वाचन. आपल्याला वाचनाचा वेग वाढवायचा. मी तर म्हणतो मुलांनी रोज एका धड्याचं मोठ्याने वाचन केलं पाहिजे. कुठलाही धडा, कुठलीही कविता मोठ्याने वाचा, म्हणजे आपल्याला वाचनाचा वेग वाढता येईल. मुक वाचन कराच, परंतु जर वेग यायचा असेल तर थोडं मोठ्याने म्हणजे प्रकट वाचन करायचंय. ओके, आता हा उतारा मी वाचतो आणि आपण लगेच यानंतर आपण जाहिराती आणि बातमी या आपल्या घटकाकडे जाणार आहोत. पहा आता, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रियंका सुट्टीनिमित्त आई व अमित सोबत मामाच्या गावी गेली. एके दिवशी ती कपडे धुण्यासाठी आई व अमित सोबत नदीवर गेली असताना काठावर खेळणारा अमित पाय घसरून नदीच्या पाण्यात पडला व बुडू लागला. आई घाबरून गेली. प्रियंकाने प्रसंगावधान राखून धुण्यातील एक साडी घेतली. साडीचे एक टोक तिने अमितकडे फेकले. अमितनी ते टोक पकडले. प्रियंकाने साडी हळूहळू ओढून अमितचे प्राण वाचवले. प्रियंकाच्या धाडसाची दखल घेऊन तिला बाल शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. छान, अतिशय सुंदर असा उतार होता पहा या ठिकाणी. आता आपण लगेच उतार्याखाली जे प्रश्न आहेत 3, हा उतारा आपल्याला 6 मार्क येतो ना, कारण प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा असतो, हो की नाही. होयात कोणत्या मुलाला 6 पैकी 6 मार्क पडले असतील ना, तुम्ही शोधायचे. प्रियंकाला कोणत्या पुरस्काराने गौरविण्यात आले? आपण म्हटलं होतं पहा, उतार्याच्या क्रमानुसार आपल्याला प्रश्नाची उत्तरं येणार नाहीत. तर या प्रश्नाचं उत्तर आपण जर लक्षपूर्वक उतारा वाचला असेल तर शेवटची ओळ, शेवटची लाईन आहे पहा, या ठिकाणी आपल्याला त्या उत्तराकडे घेऊन जाणारी. बाल शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर. प्रियंकाला कोणत्या पुरस्काराने गौरवण्यात 2 बाल शौर्य पुरस्कार, दुसरा आहे का नाही, 2 पहा. थोडं जरी आपलं मागं पुढं झालं, पहिलं बालमित्र आहे आणि या ठिकाणी बाल शौर्य आहे. 1 नंबर मध्ये बालश्री आहे. उतार्यामध्ये काय आहे? बाल शौर्य पुरस्कार, म्हणजे पर्याय क्रमांक 2. थोडं जरी आपली नजर हटली, आपण पाहत असाल नजर हटी दुर्घटना घटी ना, तसंच पहा असतं आपल्या याच्यामध्ये सुद्धा. म्हणून लक्ष पूर्वक उत्तराकडे जायचंय. पर्याय क्रमांक 2. आता दुसरा प्रश्न पाहूया. प्रियंका सुट्टीत कोठे गेली होती? याचं उत्तर आपल्याला तुम्ही लगेच शोधलं असणार. कुठे गेली होती प्रियंका? तर ती मामाच्या गावी गेली होती. उतार्यातली पहिली ओळ पहा, लक्षपूर्वक पाहायचा. म्हणजे आपली जी मेन परीक्षा होणार आहे फेब्रुवारी मध्ये किंवा मिशन आरंभची परीक्षा, त्यामध्ये आपल्याला पुन्हा टॉपवर येण्यासाठी आतापासून आपल्याला मनावर ताबा ठेवायचा आहे पहा. ओके, प्रियंकाने, आता तिसरा प्रश्न पाहू आपण. प्रियंकाने कोणते प्रसंगावधान राखले? त्यासाठी उतार्याकडे जा आणि उतार्यामधून ती ओळ शोधा की जी तुम्हाला उत्तराकडे घेऊन जाणार आहे. शोधा बरं ती ओळ. बऱ्याच मुलांनी शोधले असेल ना. छान, हुशार मुलं आहेत सगळे आपल्या, की नाही, टॉप मधले सगळे मुलं. कितवा पर्याय आहे मुलांना मग? दुसरा पर्याय, साडीचा वापर करून अमितचे प्राण वाचवले. हो की नाही, वरच आलंय आपल्या. प्रियंकाने प्रसंगावधान राखून धुण्यातील एक साडी घेतली. साडीचे एक टोक तिने अमितकडे फेकले. अमितने ते टोक पकडले. ओके, छान. आता आपण या ठिकाणी उतारा थांबूयात आणि आता आपण आपल्या या ठिकाणी मी अजून बाकीच्या उतारे घेतले होते, परंतु आपण आपल्याला जो पुढचा घटक आहे वृत्तपत्रातील जाहिरात व बातम्यांवर आधारित प्रश्न. वृत्तपत्र म्हणजे काय? तर आपल्या घरी येणारे पेपर, वर्तमानपत्र, त्याला वृत्तपत्र म्हणतात. आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत अनेक प्रकारचे छोटे छोटे रकाने भरून
जाहिराती असतात, त्या जाहिरातीचे पैसे भेटतात त्या वर्तमानपत्रांना, त्याचा खूप रेट असतो पहा. सेंटीमीटरवर, इंचावर त्याचा रेट असतो पहा. कारण छोट्या जाहिरातीमध्ये अतिशय मोठा असा अर्थ दडलेला असतो. म्हणून आपल्याला जाहिरात ही लक्षपूर्वक पाहता आली पाहिजे. जाहिरातीमध्ये चित्र असतील तर चित्राचा अर्थ हा सुद्धा आपल्याला समजला पाहिजे. आपल्या परीक्षेच्या पेपरमध्ये चित्र जरी नाही आली तरी मजकूर, आणि तो मजकूर मात्र वेगळ्या प्रकारे मांडला जातो. कधी चौकोनात, कधी वर्तुळात, कधी त्रिकोणात, कधी वेगवेगळ्या प्रकारची विरामचिन्ह देऊन तो जाहिरातीने त्या ठिकाणी आपल्याला दिलेले असते पहा. म्हणून प्रथम जाहिरात बातमी ही लक्षपूर्वक वाचा. त्यानंतर जाहिरात आणि बातमीचा विषय समजून घ्या. बरोबर आहे, कारण जेव्हा जाहिरात दिली जाते काहीतरी उद्देश ठेवून कुठल्या तरी प्रसंगाला, घटनेला धरून ती जाहिरात बनवलेली असते. बातमी सुद्धा कुठल्या तरी विषयावरच आलेली असते. कुठल्या तरी घटनेवर, प्रसंगावर काहीतरी सांगायचं असतं म्हणून ती बातमी त्या ठिकाणी आलेली असते. आणि बातमीच्या वर एक ठळक अशी एक लाईन असते पहा, तिला म्हणतात शीर्षक, आहे का नाही त्या बातमीचं. तर आपण या ठिकाणी जाहिरातीच्या बद्दल माहिती पाहणार आहोत. मग ही जाहिरात त्या ठिकाणी स्थळ, काळ या बाबी जाणीवपूर्वक समजून घ्या. जाहिरात बातमी यातून व्यक्त होणारा संदेश समजून घ्या. त्यामधून संदेश दिलेला जातो. तर्काने किंवा अंदाजाने योग्य अर्थ लावण्याचा प्रयत्न करा. का ह्या जाहिरातीमध्ये ही वाक्य नेमकं हेच, हा शब्द का आला? सुवर्ण संधी हा एक शब्द असतो पहा त्या अनेक बातम्यांना, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. तर मग आपल्याला सुवर्ण म्हणजे सोनं, तर सुवर्ण याचा अर्थ काय घ्यायचा? चांगली संधी. म्हणून त्या जाहिरातीमध्ये कमी शब्दाचा परंतु समर्पक असे शब्द त्या ठिकाणी असतात पहा. आपण आता यानंतर एक जाहिरात पाहूया. अतिशय सुंदर अशी एक जाहिरात आहे पहा. या ठिकाणी अगोदर बातमी आलेली आहे का नाही. चला, जाहिरातीच्या अगोदर आपण बातमीचा या ठिकाणी आहे सिक्वेन्स, आपण बातमी पाहू. तर बातमी ही सुद्धा आपल्याला अतिशय माहिती देऊन जाते. आपण जर वर्तमानपत्र वाचत असाल, त्यामध्ये बातमीच्या त्या वर्तमानपत्रामध्ये अनेक असे छोटे छोटे रकाने असतात पहा. त्या रकान्यामध्ये त्या बातम्या छापून आल्या असतात. त्या ठिकाणी वर्तमानपत्राचं नाव असतं, दिनांक असतो, वार्ताहर कुठला आहे, ती बातमी कोणत्या गावातून छापून आली, हे सगळं त्यामध्ये असतं पहा. आणि मग त्या बातमीमध्ये छोटा टाईप असतो आणि वर एक मोठं वाक्य असतं शीर्षक. त्या शीर्षकावरून आपल्याला लगेच समजतं की बातमी कुठल्या विषयाला धरून आलेली आहे. आपल्याला खाली काय वाचायला मिळणार आहे. तर या ठिकाणी पहा ना, एक बातमी किती सुंदर आहे पहा. या ठिकाणी जे हेडलाईन आहे बातमीची, दिव्यांगांना नुसती सहानुभूती नको, सहकार्य करा, अशा प्रकारचं त्याला टायटल आहे पहा या ठिकाणी बातमीला. ओके नाही, छान बातमी पहा. आता मी बातमी वाचतो, तुम्ही सुद्धा वाचा, म्हणजे आपला वेळ वाचेल पहा. मी बातमी वाचतो, मग आपण प्रश्नांकडे जाऊया. समाजाने दिव्यांगाकडे, म्हणजे त्याला अपंगाकडे असं कंसामध्ये आहे पहा तो शब्द, त्याचा पर्याय शब्द आज आपण दिव्यांग शब्द वापरतो. पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. त्यांच्याकडे फक्त सहानुभूतीने न पाहता सहकार्याची भावना असली पाहिजे. त्यांची टिंगल करू नका, असे आवाहन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी केले. सद्भावना पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. वर नावाला पाहत्या पुरस्काराचं. मानवतावादी दृष्टिकोनातून देण्यात येणाऱ्या अशा पुरस्कारामुळे मानवता जपण्याचा संदेश समाजात सगळीकडे पोहोचतो. इतकं सुंदर वाचन आपण करायचं पहा मुलांना. वाचन करताना त्यातला भाव जर समजला तर उत्तर आपल्या लगेच पुढ्यात उभा राहतं पहा. ओके, आता आपण प्रश्न पाहूया. याच्याकडे 3 प्रश्न आहेत ना या खाली. ही बातमी
कशा संदर्भात आहे, इथं आपण लगेच पाहू शकतो बातमीच्या टायटलवरून. तर ही बातमी आपल्याला पर्याय क्रमांक 4 कडे घेऊन जाते. पहा या ठिकाणी मुद्दाम तुम्हाला उत्तराचा पर्याय या ठिकाणी आलेले आहेत पहा. नंतर टिंगल आपण म्हटलं होतो समानार्थी, विरुद्धार्थी, पर्यायवाचक शब्द, समानार्थी, नंतर शब्दसमूहाबद्दल शब्द, वाक्प्रचार, म्हणी या सर्वांवर फोकस असतो पहा बातमी आणि उतार्यामध्ये. तर टिंगल हा शब्द खालीलपैकी कोणत्या अर्थाने आला असावा? टिंगल म्हणजे खोडी नाही, फसवणूक नाही, दुःख नाही, तर ती असती चेष्टा. चेष्टा, मस्करी आपण म्हणतो ना. तर पर्याय क्रमांक 4. सामाजिक क्षेत्रात, तिसरा प्रश्न, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो? सद्भावना पुरस्कार. म्हणजे आपल्याला उतार्यातल्या त्या ओळी सुद्धा शोधता आल्या पाहिजेत. ओके. आता आपण पुढचा उत्तर असा पाहणार आहोत की ज्या ठिकाणी पर्यायाला गोल केलेला नाही, उत्तर दिलेलं नाही. ओके. चला आता आपण पुढची बातमी पाहूयात. अरे छान, किती छोटी बातमी आहे मुलांना ही. वाचावर या ठिकाणी 2च प्रश्न आहेत या ठिकाणी बातमीचे. वाचा बातमी. छोटी बातमी आहे पण सुंदर आहे बातमी. वाचा. कमी वेळात आपलं वाचन झालं पाहिजे का नाही, वाचनाची गती वाढवायची. ओके, झाली वाचून सगळ्यांच्या. पहा बातमीचं काय आहे टायटल, शीर्षक काय आहे? विट्यात नेत्र तपासणी शिबिर. नेत्र म्हणजे काय? डोळा, लोचन, अक्ष, आहे का नाही? हे शब्द आपल्याला माहिती पाहिजे, कारण प्रश्नामध्ये नेत्र शब्द विचारणार नाहीत, त्यावर दुसरा प्रश्न येऊ शकतो ना. विटा, विटा काय? गावाचं ठिकाण, आहे का नाही? वार्ताहर म्हणजे बातमीदार. प्रजासत्ताक दिनानिमित्त विटा येथे मोफत नेत्रदान व उपचार शिबिर घेण्यात आले बरं का. या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घेतला. 90 रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले, तर 9 रुग्णांचे राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात आले. छान, 3च ओळी होत्या. पहा ही बातमी कशा संदर्भात आहे, लगेच कळतं आपल्याला बातमीच्या टायटलवरून. डोळे तपासणी बद्दल, बरोबर. आता तुम्ही शोधायचं आता या प्रश्नाचं उत्तर. पुढचा जो प्रश्न आहे ना, या उत्तराखाली जो प्रश्न आहे, नेत्र तपासणी शिबिर केव्हा होते, शोधा तुम्ही आता. सुंदर प्रश्न आहे. आपल्याला दिनविशेष या घटकावर हा प्रश्न आहे. पहा दिनविशेष, प्रजासत्ताक दिन किती तारखेला येतो, है की नाही? हे आपल्या या ठिकाणी लक्षात पाहिजे. स्वातंत्र्य दिन 1 मेला काय, 2 ऑक्टोबरला काय, तर या ठिकाणी आपल्याला 26 जानेवारी म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. ओके. आता आपण पुढची एक बातमी पाहूयात. ही जरा बातमी मोठी आहे. वाचा. दिसती ना सर्वांना बातमी मुलांना व्यवस्थित? चला ओके, वाचा. बातमी छान आहे, वाचा सर्वांनी. या ठिकाणी भरपूर असा मजकूर आहे पहा या बातमीमध्ये, तेव्हा लक्षपूर्वक वाचा. झाला संपा वाचून. 2च प्रश्न आहेत. आपण आपल्या मनाने प्रश्न तयार करायचे आणि ते सुद्धा आपण लिहून ठेवायचे. तर म्हणजे काय होईल, प्रश्न बनवण्याचं कौशल्य, हो की नाही, हे सुद्धा आपल्यामध्ये आलं पाहिजे. मग त्यासाठी आपलं कोण, काय, कधी, कशाला, कोठे, केव्हा, कधी,
कशामुळे, आहे का नाही, अशा प्रकारचे क्रियापद वापरून, ऍक्शन वर्ड आहे का नाही, क्रियापद वापरून आपण या ठिकाणी प्रश्न सुद्धा रचना, आपल्या प्रश्नांची रचना करता आली पाहिजे. तर मला वाटतं मुलांनी हा उतार आता वाचला असेल, ही बातमी वाचली असेल, सॉरी हा, बातमी, आपण सध्या बातमी पाहत आहोत. तर मग मला मुलांना सांगा, ही बातमी कुठल्या गावातून पडली असेल, मला सांगा, म्हणजे तुम्ही फक्त त्या ठिकाणी शोधा. नेवरी, काय त्या गावाचं नाव, नेवरी. आणि कशाच्या संदर्भात आहे ही बातमी, आपला प्रश्नच आहे, ही बातमी कशा संदर्भात आहे. आला असेल उत्तर मुलांना. तर ही बातमी सांगा बरं, पर्याय क्रमांक, हे उत्तर आहे ना आपल्या बातमीच्या जी आहे ना हेडलाईन, त्याच्यातच आहे, रोजगार हमीच्या कामासंदर्भात, आहे का नाही, जी योजना आहे सरकारची, आहे का नाही, मजुरांना काम देण्यासाठी, रोजगार हमी योजना. ओके, छान. नवीन दरानुसार मजुरी किती होणार आहे, मग या संदर्भाची ओळ शोधा बरं. पावर कुठं लाईन आहे, मग नवीन दर कुठं वाढलाय, लगेच तुमच्या लक्षात या ठिकाणी अक्षरी आणि अंकी असा या ठिकाणी त्यांनी उत्तरामध्ये पहा, उत्तरामध्ये अंकी आहे आणि प्रश्नाच्या आपले जो पर्याय आहे त्यामध्ये मात्र अक्षरी आहे. म्हणजे पहा कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी फसवण्याचं काम केलं जातं, पहा, संदिग्धता निर्माण केली जाते पर्यायाकडे जाताना. 3 वर्षापूर्वी 145 रुपये मजुरीचा दर होता, मी आता उत्तरातलं वाचतो बरं का. आता नवीन दरानुसार 168, पाहिजे संख्या आली 168, आहे की नाही. आणि उत्तरामध्ये जर आपण पाहिलं तर मग काही मुलं काय करतात, घाईमध्ये संख्या शोधायचा प्रयत्न करतात अंकातली, आहे का नाही, अंक नाही तर खाली या ठिकाणी अक्षरी उत्तर आहे, पहा, इतकं लक्षपूर्वक आपल्याला उत्तरे शोधावी लागतात उत्तरामधली. तर मग पर्याय क्रमांक 4, 168 असं आपलं ते उत्तर आहे, पहा. ओके, आता आपण पुढची बातमी पाहू आणि आपण यानंतर काही जाहिराती पाहणार आहोत, पहा. ओके, हा, आता ही बातमी वाचा आणि या बातमीवर आपल्याला प्रश्न विचारणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, या तुम्ही ते फक्त उत्तर शोधा, आधी बातमी लक्षपूर्वक वाचा. चला, मी बातमी वाचतो म्हणजे आपला वेळ जाणार नाही, तुम्ही सुद्धा माझ्या वाचनाकडे लक्ष द्या आणि उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न करूया. तर या बातमीचं जे शीर्षक आहे, तुपारी शाळेत शब्द दहीहंडी उपक्रम, शब्द दहीहंडी उपक्रम, हा, पहा. दुधोडी तारीख 26, पहा या ठिकाणी तारीख 26 आली, पहा, म्हणजे या ठिकाणी गावाचं नाव आलंय आणि तारीख सुद्धा आली. तर आता मी उतारा वाचतो. तुपारी शाळेत विद्यार्थ्यांनी गोपाळ कालानिमित्त शब्द दहीहंडी हा नाविन्यपूर्ण उपक्रम साजरा केला. यामध्ये हंडीत ठेवलेल्या शब्द चिठ्ठ्या फोडून सर्वांना वाटण्यात आल्या. त्या शब्दांपासून वाक्ये, कविता, गोष्टी मुलांनी तयार केल्या. अशा पद्धतीने शासनाच्या निर्णयानुसार व उपक्रमशील दहीहंडी साजरी करून एक आदर्श निर्माण केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संपतराव खताळ, उपशिक्षक प्रसाद हसवनीस, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन पाटील उपस्थित होते. झाली, बातमी संपली. आता पहा, त्या खाली पहिला प्रश्न काय विचारलाय, दहीहंडी उपक्रम कशा निमित्त घेण्यात आला आहे, कशा निमित्त घेण्यात आला आहे. त्यांचं स्नेहसंमेलन होतं का, गोपाळ काला होता का, गणेश उत्सव होता का, दहीहंडी दिन होता. तर पहिल्याच ओळीमध्ये आपण त्या उत्तराकडे जाऊ शकतो, पहा, आला असेल उत्तर मुलांना, बऱ्याच मुलांना, जवळजवळ सर्वांनाच आला असेल, पहा या ठिकाणी उत्तर, तर गोपाळ काला, आहे का नाही, या निमित्त त्यांनी ही दहीहंडी उपक्रम राबवलाय, पहा. दहीहंडीमध्ये काय ठेवण्यात आले होते,
पहा बरं का, आता दही हंडीमध्ये काय ठेवण्यात आले होते? दूध, दही, रंगीत पाणी, शब्द चिठ्ठ्या, अन्नाचे मिश्रण. हे सुद्धा उत्तर आपल्याला तुमच्या लक्षात आलं असेल उत्तर आता लगेच. लक्षपूर्वक पाहणाऱ्या मुलांच्या लगेच लक्षात येतं पहा उत्तर काय असलं पाहिजे ते. शब्द चिठ्ठ्या आहे का नाही? दुसऱ्या ओळीची पहा, निमित्त शब्दाच्या खाली पहा लगेच शब्द चिठ्ठ्या. ओके, झालं. त्या ठिकाणी आपण बातमीतून आता बाहेर पडूयात आणि आता आपण आपल्या जाहिराती या घटकाकडे आता आपण जाणार आहोत. आपण पाहतो वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नवीन गाड्या असतात त्याच्या जाहिराती पहा. त्या गाड्यांच्या किती सुंदर जाहिराती येतात पहा, आहे का नाही? वेगवेगळ्या 4 चाकी, दुचाकी गाड्यांच्या जाहिराती असतात ना. तर या ठिकाणी एक जाहिरात आहे पहा, वाचा सर्वांनी. आता जाहिरातीचा नमुना वेगळा आणि बातमीचा नमुना वेगळा, ह्या दोन गोष्टी एकदम वेगवेगळ्या आहेत बरं का. बातमीपत्रामध्ये आपल्याला फक्त माहिती सिक्वेन्स नुसार वाचायला मिळते. यामध्ये मात्र जाहिरातीमध्ये शब्दांची रचना, वाक्यांची रचना ही वेगवेगळ्या प्रकारे केलेली असते. आता पहा या ठिकाणी पहा, पाणी पुरवठा विभाग याला इथे चौकट केली, डोंगरगाव नगर परिषद गावाचं नाव दिलंय आणि खाली जाहीर निवेदन पहा कशा प्रकारे छापले पाहते. आणि काय आहे जाहीर निवेदन? तर खाली डोंगरगाव शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत जनित्र दुरुस्तीच्या कामासाठी सोमवार दिनांक 22/2/2016 रोजी शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पुढील 2 दिवस शहराच्या काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. या काळात उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा असे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. सर्वांनी सहकार्य करावे. कुणी दिली बातमी? कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग डोंगरगाव नगर परिषद. पहा जाहिरातीच्या मध्ये पहा किती प्रकारचे रचना आहे पहा, ठीक आहे नाही? आता पहा प्रश्नाकडे जाऊया. एकदा जाहिरात वाचली, जाहिरामधले जी थीम आहे ती समजून घ्यायची, कशाबद्दल आहे ते समजून घ्यायचं. आता आपण पहिला प्रश्न पाहू, कोणत्या तारखांना कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे? पहा मुलांनो, किती सुंदर प्रश्न आहे. तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं बरं का याचं उत्तर. असे कोणते दिवस आहे की कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे? असेच प्रश्न येतात परीक्षेला, ठीक आहे नाही? संदिग्धता विचारात टाकणारे. 23 आणि 24 आहे का नाही? कारण 22 तारखेला त्यांनी जाहिरात दिलेली आहे आणि पुढील 2 दिवस म्हणजे 23 आणि 24 म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1. ओके. आता वरील जाहिरातीमधील निवेदन कोणत्या महिन्यातील आहे? पहा किती सुंदर प्रश्न आहे. असेच प्रश्न आपल्याला येणार परीक्षेला की जे आपल्याला विचारात टाकतात. शोधा. परत बातमीकडे जा, बातमीची तारीख पहा, त्यातील महिना पहा. समजलं? दुसरा महिना कोणता असतो आपला? फेब्रुवारी. ओके, बरोबर. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 हे झालं आपलं पर्याय क्रमांक 3 उत्तर. समजतंय ना? ओके. आता जाहिरात आपण पुढची पाहूयात ना. पहा आता छान जाहिरात आहे बघा, अजून सुंदर. ही फक्त रंगीत नाहीये, कलर मध्ये नाही, ही ब्लॅक अँड व्हाईट आहे. परंतु या ठिकाणी जाहिरातीची रचना अतिशय सुंदर प्रमाणे केली आहे. पहा एका ठिकाणी आयत आहे, एका बाजूला गोल आहे, त्यामध्ये काहीतरी लिहिलंय, इथे उद्गार चिन्ह आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट आहेत. वाचा. आता 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 खरी जाहिरात आहे पहा. आता वाचा मुलांना. आपल्याकडे अजून 5 मिनिटं आहेत. ही जाहिरात झाली म्हणजे आपण या ठिकाणी अजून एक जाहिरात पाहू आपल्याकडे जर वेळ असेल तर, अजून आहे का नाही? पण ही जाहिरात मात्र फार सुंदर आहे. सगळ्या शब्दांचा अर्थ समजून घ्या. बारीक सारीक शब्द सगळे पाहिजेत.
जे मुलं लक्षपूर्वक वाचन करणार वो वही जितेगा, वही सिकंदर बनेगा. छान आहे बरं का. आता पहा, आता मी वाचतो. या ठिकाणी काही शब्द ठळक अशा फॉन्ट मध्ये आलेले आहेत का जे आपल्याला पटकन आपल्या नजरेत भरतात. पहा, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, पक्षी निरीक्षण सहल, संपर्क, है का नाही. आता निशुल्क प्रवेश म्हणजे काय, मर्यादित आणि किती मुलांकरता, सुवर्ण संधी म्हणजे काय, आणि कुणी आयोजित केलंय, कुणाकरते केलंय, काय आहे, कोणत्या तारखेला आहे, ठिकाण काय, संपर्क कुणाशी साधायचा आहे, टीप काय. अरे बापरे, किती सुंदर जाहिरात आहे. पहा, टीप मध्ये तर काय तुम्ही बरोबर घेतलं पाहिजे, आणि यावर खाली प्रश्न आलेला आहे. चालायचं. चला आता आपण प्रश्न वाचा बरं का मुलांना. पहा, प्रश्न वाचतो. वरील जाहिरातीत, वरील जाहिरात कशाशी संबंधित आहे. लगेच मुलांना कळलं असेल आहे का नाही, कशाशी संबंधित आहे. कुठला विषय घेतला त्यांनी जाहिरात देण्यासाठी. सुवर्ण संधी, जलाशय परिसर, शालेय विद्यार्थी आणि पक्षी निरीक्षण सहल. पहा ना आपल्या जाहिरातीमध्ये ठळक अक्षरात पक्षी निरीक्षण सहल आहे का नाही, हाच विषय आहे तो. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके नाही. आता पुढचा प्रश्न पाहूया. सहलीसाठी किती विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहे. शोधा बरं, कुठे दिले त्यांनी. जाहिरात आहे ना, सगळ्या बाजूने पाहिजे असते. सगळे सगळे कोपरे शोधायचे असतात, सगळे कोपरे. उत्तर हे कुठंतरी दडलेलं असतं. पहा, ते आपल्याला बाहेर काढायचंय. पहा बरं, त्या गोल मध्ये काय आहे, मर्यादित. किती मुलं आहेत तिथं, काय अंक आहे, 50. आणि उत्तर मात्र अक्षरात शोधायचंय. पर्याय क्रमांक 2 बरोबर. आणि या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारलाय. पहा, आपण तिसरा प्रश्न वापरला. पहा, सुवर्ण हा शब्द जाहिरातीत कोणत्या अर्थाने आला आहे. एकाच अर्थाचे अनेक शब्द, एका अर्थाचे अनेक शब्द होऊ शकतात आहे का नाही. त्या मजकुरानुसार सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. मग काय, सुवर्ण हा धातू आहे, परंतु जाहिरातीशी त्याचा काही संबंध नाही, सहलीशी संबंध नाही. मग चांगली या शब्दाशी तो शब्द जुळतोय, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 3. ओके. कधी कधी तुम्हाला चित्र पण देतील बघा जाहिरातीमध्ये, चित्र दिले जातील. मोटरसायकल असेल, सायकल असेल, विमान असेल, किंवा एखादं छोटस दुकान दाखवतील. त्या दुकानामध्ये दुकानाचा मजकूर, दुकान कुठल्या विषयाचं, दुकानात कशाबद्दल आहे का नाही, हे सगळं त्या ठिकाणी जाहिरातीमध्ये दिलं जातं. मग काय खावे, काय खाऊ नये, काय किंमत आहे का नाही, सगळं सगळं जाहिरातीमध्ये असतंय. पहा, म्हणून आज आपण उतारा वाचन, त्यानंतर बातमीपत्र, आणि त्यानंतर जाहिरात, हा जो आपल्याकडे आज जो घटक होता आलेला, 12 मार्क आहे त्या घटकाला, 12 मार्क आहे की नाही. पेपर हातात पडल्यानंतर सर्वप्रथम एक तर कविता असेल किंवा उतारा असेल. शक्यतो उताराच असतो. पहा, शासकीय परीक्षेमध्ये आहे की नाही, उतारा, त्यानंतर खाली कविता, नंतर संवाद, त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला बातमीपत्र किंवा मग जाहिरात, अशा वेगवेगळ्या घटकानुसार हे प्रश्न विचारले जातात. आणि हे मार्क आपल्या हातचे असतात. हे मार्क तर अजिबात जाऊ द्यायचे नाहीत, कारण हे मार्क आपल्याला मेरिट मध्ये झळकवण्यासाठी हे मार्क असतात. जे मुलं मेरिट मध्ये येतात ना, त्या मुलांनी 12 पैकी 12 मार्क पडतात, कारण ते मुलं उतार्याकडे, बातमीकडे आणि जाहिरातीकडे लक्षपूर्वक पाहतात, घाई न करता उत्तर सोडवतात. अजून आपल्याकडे 4 मिनिटं आहेत, आपण अजून एक बातमी पाहूया बरं का. पहा, आता हा बातमीचा जरा वेगळाच प्रकार आहे. ही जाहिरात आहे का नाही, जाहिरात. पहा, या ठिकाणी अनेक संख्या आहेत. वाचा ही जाहिरात, वाचली का आपण नंतर
थांबणार आहोत. शेवटची आपली आता ही जाहिरात, हा वाचा, सर्वांनी लक्षपूर्वक वाचा. पुन्हा पुन्हा वाचलं का लगेच आपल्या जाहिरात बातमी उतारा लगेच डोक्यात बसतो पा. मी तर म्हणतो तुम्ही 100 पाणी एक वहीच करा, उतार्याचे कात्रण जोडा, छोट्या छोट्या बातम्यांचे कात्रण काढा, छोट्या जाहिराती तयार त्याचे कात्रण काढा, त्यावर खाली प्रश्न तयार करा. खूप सुंदर होईल पहा, तुमचा अभ्यास फार परिपूर्ण होईल. त्या चिकट होईल जर बातमी, जाहिरात आणि उतारे जर लावले ना, तर तुम्हाला हा घटक हमखास 100% तुम्हाला 12 पैकी 12 मार्क कडे घेऊन जाणार आहे पहा. चला वाचलं ना उतारा सर्वांनी. शेल शेल सेल, विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री एकाच ठिकाणी. दिनांक दिले 31 मार्च 2014. वेळ आहे पहा सकाळी 11 ते म्हणजे रात्र 8 पर्यंत. आणि कशाचा शेल आहे? शर्ट पॅन्ट. या ठिकाणी स्वल्पविराम बरं का फार महत्वाचे असतात. एकाच गोष्टी असतील तर स्वल्पविराम दिले जातात पहा. शर्ट पॅन्ट, लेगिंग, स्टोल, आधार काठी, स्टूल, ट्रॉली, वैशिष्ट्यपूर्ण मातीच्या प्रकारामध्ये वॉटर फिल्टर, ओव्हन, भांडी, तवे, कुकर, फ्रीज इत्यादी. ओके, गुढीपाडव्यानिमित्त ही ऑफर आहे. आणि स्थळ आहे जान्हवी एंटरप्राइजेस, एसटी स्टँड जवळ, बारामती. शेवटचं आहे आता, झालं आपला. तर कोणत्या सणानिमित्त वरची जाहिरात देण्यात आली? शोधा बरं. दीपावली आहे का? दसरा आहे का? का गुढीपाडवा आहे का नवीन वर्ष काय आहे? याच्यामध्ये पहा ना, गुढीपाडव्यानिमित्त. आले उत्तराकडं? शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणती वस्तू जाहिरातीमध्ये नमूद केली आहे? पहा, जी जाहिरातीत आली ती वस्तू शोधायची आपल्याला या ठिकाणी. हा शोधा बरं. इंडी आहे का? ओव्हन आहे का जाहिरातीमध्ये? पहा, ओव्हन आहे का शब्द? खोबरे कटर आहे का? रोटी मेकर आहे का? पर्याय क्रमांक 2. ओके, तर सर्वांना धन्यवाद मुलांनो. तुम्ही, मला असं वाटतंय की 100% मुलांनी आपल्या मोबाईल मध्ये हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेतला असेल. सर्व पालकांना धन्यवाद. आपण आपल्या मुलांसाठी अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहात. मुलं हीच, शिक्षण हीच आपली खरी संपत्ती आहे. आपण मुलांना वेळ देता. धन्यवाद. दैवळकर सर. हा, धन्यवाद सर. आज सरांनी आपल्याला उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे पहा. उद्याही ते त्यांचा तास कंटिन्यू करणार आहेत. सर्वांनी वेळेपूर्वी या ठिकाणी जॉईन व्हा आणि आजचं मार्गदर्शन आपण आज या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद सर्वांचे.